नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या आणि सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थाबद्दल, तो म्हणजे पिझ्झा। पण तुम्हाला माहिती आहे का, हा स्वादिष्ट पिझ्झा कुठून आला आणि तो जगभर इतका प्रसिद्ध कसा झाला? चला तर मग सुरुवात करूया पिझ्झाच्या इतिहासाच्या या भन्नाट प्रवासाला। पिझ्झाचा इतिहास साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी सुरू झाला। त्या काळी ग्रीक आणि इजिप्शियन लोक त्यांच्या भाकरीवर विविध भाज्या, तेल आणि मसाले घालून खात असत। तेच पिझ्झाचे सुरुवातीचे रूप होतं। पण आधुनिक पिझ्झाचा जन्म झाला इटलीमधील नेपल्स शहरात। 18व्या शतकात नेपल्समधील गरीब लोकांना जलद आणि स्वस्त अन्नाची गरज होती। मग त्यांनी त्यांच्या भाकरीवर टोमॅटो, चीज आणि थोडे मसाले घालून ओव्हनमध्ये भाजायला सुरुवात केली आणि मग तो झाला पिझ्झा। कहाणी इथेच संपत नाही। 1889 साली इटलीच्या राणी मार्गेरिटाने नेपल्सला भेट दिली। तेव्हा एका शेफने तिच्या सन्मानार्थ एक खास पिझ्झा तयार केला, ज्यात लाल टोमॅटो, पांढरे मोझरेला चीज आणि हिरवे बेसिल होते। हे रंग इटलीच्या ध्वजाचे प्रतीक होते आणि त्यानंतर तो पिझ्झा मार्गेरिटा म्हणून प्रसिद्ध झाला। यानंतर पिझ्झा हळूहळू युरोपभर आणि नंतर अमेरिकेत पोहोचला। 1900च्या दशकात इटालियन स्थलांतरित लोकांनी अमेरिकेत पिझ्झा ओळख करून दिला आणि काही वर्षातच पिझ्झा जगभर लोकप्रिय झाला। आजच्या काळात पिझ्झा फक्त इटालियन्स नाही, तर जगभरातील संस्कृतीचा भाग झाला आहे। विविध देशांमध्ये त्यांचे स्वतःचे फ्लेवर आणि स्टाईल आहेत। भारतामध्ये पनीर पिझ्झा, तर जपानमध्ये सीफूड पिझ्झा आणि अमेरिकेत पेपरोनी पिझ्झा अशी अनेक रूपे मिळतात। आता पिझ्झा फक्त खाद्यपदार्थ नाही, तर आनंदाचा एक तुकडा झाला आहे। मित्रांसोबत पार्टी असो वा एकट्याचा मूड खराब असो, पिझ्झा नेहमी चेहऱ्यावर स्माइल आणतो। तर मित्रांनो, हा होता आपल्या सर्वांच्या आवडत्या पिझ्झाचा इतिहास। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू एका नव्या आणि मजेदार गोष्टीसह। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हंग्री।